तर मित्रांनो, हा आमचा नवीन टाईपचा एक फ्युचर ट्री आहे. त्याला आम्ही विंडमिलला डिफ्युजर लावलेलं आहे, रिफ्लेक्टर लावलेलं आहे. व्हिडिओमध्ये रिफ्लेक्टर आहे. सो हे आर्टिफिशियल ट्री आहे काइंड ऑफ, आणि विंडमिलला डिफ्लेक्टर आहे. सो आम्ही आता वरती घेऊन दाखवतो की यात भरपूर कंपोनंट इंडिव्हिज्युअल पॅक केलेत आम्ही, की कसं आहे मल्टी त्याला ओके डिस्प्ले कर. हा विंडमिल आहे. रिफ्लेक्टरमुळे एअर यावर बंबार्ड होऊन ब्लेडवर पडून रोटेशन देऊन पॉवर जनरेट होते. देन सेकंड तुम्ही सोडत आहे. हा मी 9 वॅटचा सोलार पॅनल लावला आहे. 9 वॅटचा सोलार पॅनल लावला. आता पॉवर जनरेशन तुम्ही बघू शकता 4. कारण आम्ही आता रूप शाखमध्ये म्हणून तो त्यावर सनलाईट जास्त पडत नाही, बट आउटरशीट आम्ही आउट जाऊन पण एक ट्रायल घेणार आहे. बाकी एक व्हिडिओ लास्ट क्लिपला ॲड असेल. नंतर आम्ही LED लाईट लावलेली आहे आउटपुट शो करण्यासाठी, जी यामध्ये कम्प्लीट हे होणार पॉवर जी स्टोअर होणार यामधून ती बॅटरीमध्ये स्टोअर होणार. बॅटरी 12 वोल्ट साधारणतः वापरून त्यामध्ये पॉवर स्टोअर केल्यानंतर ती आउटलेटला आम्ही 12 वोल्ट 1 एम्पियर लावलेली आहे. तो त्यानंतर आम्ही इरिगेशन पार्ट दाखवलेला आउटपुटला. आम्ही यासाठी 12 वोल्टचा पंप यूज करून इरिगेशनला नोझल वापरला. हा नोझल स्प्रे करून तो तुम्ही डायरेक्ट आउटपुटला गार्डनिंगसाठी कशालाही यूज करू शकता जिथे तुम्हाला गरज आहे तिकडे. आणि आर्टिफिशियल ट्री फ्युचरमध्ये जाऊन आपण कार्बन फायबरचा बनवू शकतो, ज्यामुळे ट्रान्सपरंट लाईट डायरेक्ट ह्याच्या थ्रू लाईटिंग गॅस जनरेटर म्हणून हे यूज केलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, गॅस जनरेट झाला. हा गॅस आपण आउटरेजला डायरेक्ट वापरू शकतो इथे ह्यामध्ये. दाखवा कंटिन्यू दाखवा. ओके, आता गॅस यातनं कम्प्लीट जनरेट होतो. त्यानंतर आम्ही आउटलेटला एक फॅन दिलेला आहे. फोरवरी मोबाईल चार्जिंग युनिट. मोबाईल चार्जिंग ओके. देन हॉट अँड कोल्ड चिलर यूज केलेला आहे. पेल्टियर पॉवर यूज केला आहे, ज्यामध्ये पेल्टियर लॉक केलेलं आहे आम्ही. आणि त्यामध्ये एक साईडला कोल्ड आणि एक साईडला हॉट असे टोटल आउटलेट आपल्याला भेटणार आहे. तो ह्या टोटल प्रोजेक्टला मी आर्टिफिशियल ट्री नाव दिलेलं आहे. एक रोड घेतला आपण किंवा मॉल्स घेतले, गार्डन घेतले, पब्लिक सेक्टर्स घेतले, ते डायरेक्ट हा फ्युचर ट्री उभा राहू शकतो. आपल्याला अप साईडला आपण ह्या गोष्टी कंपोनंट ॲड करून आपण आउटपुट टोटल यूज करू शकतो. लाईटिंग पर्पजला जे ड्रेन वॉटर आहे ते ड्रेन वॉटर आपण ह्यामध्ये रिसायकल करून त्यामधून गॅस जनरेट करून ते वॉटर पुढे पाठवू शकतो. पुढे पाठवल्यानंतर त्याला पण फिल्ट्रेशनचे प्रोजेक्ट येतात बघतो वेगवेगळे. त्या पाण्याला आपण पण फिल्टर करून पण रियूज करू शकतो. रियूज झालेलं फिल्टर तुम्ही पंपिंग थ्रू सप्लाय करू शकता जिथे रिक्वायर्ड आहे, किंवा गार्डनिंग पर्पजसाठी म्हणून हा आम्ही इरिगेशन ॲड केलं.